हेरोडोटसला इतिहासाचा जनक म्हटलं जातं. ही काही छोटी मोठी पदवी नाहीये. पण इतिहासाचा जनक असणं म्हणजे नेमकं काय? चला जाणून घेऊया. तो पहिला असा लेखक होता ज्याने घटनांची फक्त नोंद नाही केली, तर त्यांची कारणंही शोधली. त्याला फक्त इतिहासाचाच नाही तर मानववंशशास्त्राचा जनक असंही म्हटलं जातं. त्याचं काम म्हणजे फक्त लेखन नव्हतं, तर कथांच्या शोधात केलेला एक मोठा प्रवास होता. त्याचा जन्म ग्रीक पर्शियन युद्धांच्या काळात झाला आणि याच गोष्टीने त्याच्या लेखनाला एक नवी दिशा दिली. तो माहिती गोळा करण्यासाठी इजिप्त, पर्शिया आणि इतर अनेक ठिकाणी दूरवर फिरला. तो फक्त ऐकीव गोष्टींवर अवलंबून नव्हता, तो वेगवेगळ्या लोकांकडून माहिती घेऊन त्यांची तुलना करायचा. आणि याच सगळ्या संशोधनातून त्याचा अजरामर ग्रंथ द हिस्ट्रीज जन्माला आला. हा ग्रंथ एकूण 9 पुस्तकांमध्ये विभागलेला आहे. यात युद्ध, राजे महाराजे, संस्कृती आणि व्यापार सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. पण थांबा, त्याच्या पद्धतींवर टीकाही झाली. सगळ्यांनाच त्या पटल्या नाहीत. थुसिडायड्स सारख्या इतिहासकारांच्या मते तो कथांमध्ये खूप अतिशयोक्ती करायचा. त्याच्या लिखाणात खरी माहिती आणि दंतकथा यांची सर्रास भेसळ आढळते. पण इतकं सगळं असूनही इतिहासातला त्याचा वारसा खूप मोठा आहे. त्यानेच पश्चिमेत इतिहास लेखनाचा पाया घातला आणि प्राचीन संस्कृतींबद्दलची माहिती जपून ठेवली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या लिखाणात प्राचीन भारताचेही उल्लेख सापडतात. त्याच्या मते भारत पर्शियन साम्राज्याचा सर्वात पूर्वेकडचा सोन्याने श्रीमंत असा प्रदेश होता. त्याने तर सोनं खोदणाऱ्या मुंग्यांची एक अजबच कथा सांगितली आहे. थोडक्यात हेरोडोटसने इतिहासाची संकल्पनाच जगासमोर मांडली आणि म्हणूनच तो इतिहासाचा जनक ठरला. आजच्या या खऱ्या खोट्या माहितीच्या जगात आपण आपला इतिहास कसा लिहितो हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.